सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा मंडळी. आजचा दिवस खूप भावनिक, रडवणारा, इमोशनल करणारा असा होता. तो कसा ते पुढे सांगतेच. आज अहोंना सुट्टी होती आणि अचानकच आमचा कुठेतरी जाण्याचा प्लॅन झाला आणि तिथे जाताना एवढा छान नजारा आम्ही पाहिला आणि ही शाळा, गावातली शाळा बघितली आणि लहानपणाची आठवण झाली. नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढ्या शारीरिक अपंगत्व असलेल्या मुलांच्या शाळा आहे किंवा दिव्यांग मुलांच्या शाळा आहेत, त्यांच्या डान्स स्पर्धेचा हा कार्यक्रम होता. मी जशी या कार्यक्रमाला हजर झाली आणि पहिलाच परफॉर्मन्स पाहिला, मी खरं सांगते तुम्हाला, मला एवढं रडू येत होतं की माझ्याकडून माझं रडणंच आवरलं जात नव्हतं. कारण ही मुलं, देवाने त्यांना एवढा त्रास दिल्यावरही इतक्या आनंदाने, इतक्या उत्साहाने इथे डान्स परफॉर्मन्स करत होते की मन अगदी भरून येत होतं. आणि आपल्याला देवाने शरीराने, बुद्धीने परिपूर्ण बनवलेलं असून सुद्धा आपण देवाजवळ फक्त आणि फक्त कंप्लेंटच करत राहतो. ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत त्या गोष्टींबद्दल आपण खंत करत राहतो. सुट्टीचा दिवस होता, आमचा दिवसभराचा प्लॅन झालेला होता. मला बाहेर दुसरीकडे जायचं होतं, पण आमच्या मामांनी आम्हाला अचानक इकडे बोलवलं आणि सकाळी 11 वाजेपासून तर संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत आम्ही इथे होतो. आणि इथे येऊन आमचा दिवस एवढा सार्थकी लागला की इथे येण्याचा एवढूसा सुद्धा पश्चाताप आम्हाला झाला नाही. आणि बघा ना, या मुलांचं तर कौतुक आहेच, पण यांना सांभाळणाऱ्या, यांना गाईड करणाऱ्या यांच्या शिक्षकांचं सुद्धा तेवढंच कौतुक आहे. कारण ज्या मायेने, ज्या प्रेमाने ते त्यांना शिकवतात, त्यांना गाईड करतात, त्यांना हॅट्स ऑफ आहे. हा कार्यक्रम अटेंड करून खरं सांगते, माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. खूप कृतज्ञ असलं पाहिजे आपण देवाने आपल्याला जे दिलंय त्या प्रत्येक गोष्टीसाठी. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. राधे.